बीटीबी सब्जी भाजी मार्केट में हो रहा है मजदूरों पर अत्याचार। बीटीबी में फिर चालू हुई गेट पास के नाम पर वसूली। व्यापारी और मजदूरों में बढ़ रहा है आक्रोश। भंडारा शहर के बीटीबी यानी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी मार्केट में गेट पास के नाम पर किसान, व्यापारी और आम लोगों से गेट पर गाड़ी रोककर 20 रुपए, 30 रुपए, 50 रुपए गेट पास की पावती फाड़ी जा रही है, जिससे फिर एक बार जन आक्रोश बढ़ सकता है। साथ ही मजदूरों को सब्जी मंडी में अपशब्द बोलकर डराने धमकाने का काम किया जा रहा है। हमाली के साथ साथ साफ सफाई करने कहा जा रहा है। आपको बता दें कि बीटीबी में मेंटेनेंस के नाम पर रोजाना हजारों रुपए वसूल कर रहे हैं। इस वसूली में साफ सफाई, इलेक्ट्रिक, पानी व अन्य सुविधा बीटीबी के मार्केट के व्यापारियों को और किसानों को देना है, लेकिन नगर परिषद रोजाना ट्रैक्टर के माध्यम से सब्जी भाजी, कचरा और सफाई नगर परिषद और व्यापारी स्वयं कर रहे हैं, जिससे व्यापारियों का कहना है कि हम खुद मेंटेनेंस कर रहे हैं तो किस बात का बीटीबी को मेंटेनेंस का पैसा दे। साथ ही साफ सफाई मजदूर से कराया जाता है, जिसका कोई अतिरिक्त पैसा नहीं दिया जाता, जिसको लेकर बीटीबी सब्जी भाजी मंडी के खिलाफ पुलिस स्टेशन में तकरार दाखिल की है। देखना है कि क्या इस पर जिलाधिकारी और नगर परिषद सीईओ क्या कार्रवाई करते हैं। इस पर आम जनता की नजरें टिकी हुई है। नाव सांगा पवन दाडी। काय झालंय नेमकी का प्रकार आहे, कशासाठी तुम्ही पोलीस स्टेशन आलेले आहे? मी बाजारात काम करतो 26-27 वर्षापासून। त्या दिवशी बीटीबी मला म्हणे का तू बाजारातली साफसफाई झाडू मारायची आहे तर बाजारात हमाली कर, नंतर आपला ठेला घेऊन बाहेर निघ। म्हणलं साफसफाई करायचं काम माझ्या नाही, नगर परिषदच्या त्याला जाऊन म्हणलं। तो म्हणते डायरेक्ट का जास्त नको बोलू, बाकीच्यानं जसा नोटीस आणला म्हणते तसा नोटीस आण म्हणते नगर परिषदमधून। मी 26-27 वर्षापासून नगर परिषदेला विचारू का तुला विचारू हमाली करून आलो म्हणून, ते मला माहीत नाही जास्त नको बोलू ना। असंच नाही, असा किती वेळेस बोलला तो। म्हणलं काहून तू इतका तू जास्त हमालावर अत्याचार करतेस, ते मला माहीत नाही। नेमकी काय आहे तुमची मागे काय आहे? मागे काय आहे, तो अत्याचार करते हमालावर का मारते का? म्हणजे मी मारत नाही पण बोलते, खूप टोचून बोलते, अपशब्द वापरते। आमच्या साम्राज्य होय माझ्या, मी हा साम्राज्य आणलो तुमच्यासाठी आणलो म्हणते। गाड्या वगैरे कोणत्या आल्या आजूबाजूला करायचं काम नाही म्हणजे तुमच्या, आमच्या कामात नाही आणतो तरी आम्ही करतो, तरी तो म्हणजे तुम्ही काहीच नाही करत। आता हमाल त्याच्यासाठी जीव देईल। तुम्ही तर हमाली करतात ना? हा, हमाली करतो ना आम्ही। त्याच्या म्हणणं असं का तुमची हमाली झाली तुम्ही बाजार झाडू मारा, तो काम आमचा आहे का? नाही, तुमचं काम मेंटेनन्स कशाचा येतो? मेंटेनन्स कसा घेते तो? तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतात का मग? नाही, आम्ही आपली हमाली करतो, आम्ही आपली मेहनत करतो तेव्हा आम्हाला गिऱ्हाईक पैसे देते, याचा काहीच नाही। हा, याचा काहीच हस्तक्षेप नाही त्याच्यामध्ये। तुमची म्हणजे माझ्या जागेवर हमाली करता, माझ्या जागेवर कमवता, पण जागा त्याची नाही ना नगर परिषद। आमची मांग काहीच नाही, आमची फक्त एवढीच मांग आहे। आमची मंडी जेव्हा इथं होती जुनी लहान मार्केटमध्ये, तेव्हा पण आम्ही हमालीच करत होतो साहेब, तेव्हा पण आम्ही हमालीच करत होतो, कोणाकडे काय काम नाही। आता मंडी तिथं गेली, तिथं पण आम्हाला दुसरं काम येत नाही तर आम्ही हमालीच करणार आहोत तिथं पण जाऊन। तर त्यांच्या म्हणणं असं आहे का तुम्ही इथं झाडू वगैरे मारा, मंडीचा जो केर कचरा वगैरे तो काढा। आम्ही काढत होतो याच्या आधी, असं नाही का नाही काढत होतो, पण त्याची जे अपशब्द जो बोलतो तो हमालांना, ते आपल्याला ऐकून होत नाही ना। दुसरी गोष्ट, तो मेंटेनन्स खर्च घेऊन राहिलेला आहे, तर त्यांनी स्वतःचे माणसं लावून तो मेंटेनन्स जो खर्च घेतात त्या खर्चातून तो सर्व कार्य जो काम आहे मंडीतला तो पूर्ण करून घ्यावा। आम्ही आपली मेहनत एवढी करतो, आम्ही त्या मेहनतीचा पैसा आम्हाला भेटतो। आम्हाला कोणी काय आमच्या घरी आणून देत नाही, कोणी फुकट पैसे देणार नाही। एक हप्ता कोणी घर राहिलं त्याच्या घरी आणून पैसे देणार नाही, मेहनत कराल तेव्हा पैसे कमवत। हमाल का या भाऊला पण मागं म्हटलं म्हणते त्यांनी का तुला जर मंडीत काम करायचे आहे तर माझ्या हिशोबानं काम कर, नाहीतर मग मंडीच्या आपला ठेला घेऊन गेटच्या बाहेर काम, गेटच्या बाहेर कर। बाजार परिसरात अंदरच म्हणजे गेटच्या अंदर काम नको करू, बाहेर काम करू। आम्ही बाजारातही काम करतो, 97 पासून आम्ही काम करून आलो। हा 95 पासून काम करून राहायचं, 1995 पासून 97 पासून, हा 26-27 वर्षापासून आम्ही काम करून, त्याला विचारून काम करून राहिला का आम्ही? तेव्हा तर त्यांना काय प्रॉब्लेम होती, तो म्हणाल उठून जो म्हणाल बस तर बसून, असं आहे का? आता का तक्रार कोणती? तक्रार त्याची अशी आहे का आम्हाला त्याने अत्याचार केला नाही पाहिजे, कारवाई नाही झाली तर पुढची प्रक्रिया काय राहील? तो जेव्हा तेव्हा आपला दबाव टाकते आम्हाला।
कारवाई नाही झाली तर कार्यवाही नाही झाली तर आम्हाला तेच आमची हमाली बंद करून आम्हाला गेटवर उभे राहावं लागेल. मग आम्ही कोणती गाडी अंदर येऊ देणार नाही, कोणती गाडी अंदर बाहेर जाऊ देणार नाही आणि आम्ही आपल्या पूर्ण संपावर बसून जाऊ. मग पाहू तेव्हा कोणते आम्हाला किती काम करतात आणि ते स्वतः गाडी भरतात का तेही पाहू आम्ही. बिना आम्हाला व्यापार करतो का पाहू आम्ही. आम्ही बिना आम्हाला व्यापार करतात का ते पाहू आम्ही.